MPPTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे आणि आपण फिजिक्स या विषयाचं स्टडी करतोय. बरोबर, आपण पहिला चॅप्टर चालू केला होता युनिट्स अँड मेजरमेंट. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनल अनालायसिसचे 3 ॲप्लिकेशन कंप्लीट केले होते. बरोबर, कोणते कोणते 3 ॲप्लिकेशन होते? पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये एखादं फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे का नाही ते कसं चेक करायचं ते आपण बघितलं. बरोबर, दुसरं ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा ते बघितलं. आणि तिसरं ॲप्लिकेशन काय होतं डायमेन्शनल अनालायसिसचं, तर कन्व्हर्जन फॅक्टर कसा फाइंड आउट करायचं ते आपण शिकलो होतो. बरोबर, ज्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलं नसेल त्यांनी AHL लेक्चर्स असे यूट्यूबवरती सर्च करा, त्या चॅनलवरती जावा, तिथं तुम्हाला 2 प्लेलिस्ट दिसतील, त्यातलं पाहिजे ते लेक्चर तुम्ही बघू शकता. ठीक आहे, ओके. तर आज आपल्याला बघायचं आहे लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालायसिस. त्यामुळे हेडिंग टाका लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालायसिस. सगळे लिमिटेशन्स मी बोर्डवरती लिहिलेले आहेत. थेरॉटिकल पॉईंट आहे त्यामुळे बोर्डवरती काय केलं मी पूर्णपणे तो पॉईंट लिहिलेला आहे आणि एक एक एक्झाम्पल देऊन ते सगळे पॉईंट्स मी कव्हर करतो. ठीक आहे, बघा पहिलं लिमिटेशन. लिमिटेशनचा अर्थ काय? लिमिटेशन म्हणजे कमतरता किंवा त्रुटी. बघा डायमेन्शनल अनालायसिसचे काही ॲप्लिकेशन्स आहेत तसे त्याच्या काही त्रुटी सुद्धा आहेत. तर काय आहेत लिमिटेशन बघूयात आपण. पहिलं लिमिटेशन काय? द फॉर्म्युला कंटेनिंग more than 3 physical quantities cannot be determined. असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय की आपण फॉर्म्युला कसा डिराईव्ह करायचा हे बघितलं होतं. बरोबर, फॉर्म्युला कसा डिटरमाइन करायचा किंवा कसा डिराईव्ह करायचा हे आपण शिकलोय. ठीक आहे, तर इथं काय सांगितलं त्यांनी की एखाद्या फॉर्म्युलामध्ये एखादी फिजिकल क्वांटिटी ही 3 फिजिकल क्वांटिटीपेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीज वरती जर डिपेंड असेल तर आपण त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकत नाही असं सांगितलंय. बघा एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता पाठीमागच्या लेक्चरमध्ये. हा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का? बघा टाइम पिरियडचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला होता. T = K × E⁻x P⁻y आणि ρ⁻z असा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला होता. त्याचा फॉर्म्युला आपण बघितला. T म्हणजे टाइम पिरियड, K म्हणजे कॉन्स्टंट आहे, E म्हणजे काय आहे? एनर्जी आहे, P म्हणजे प्रेशर आणि ρ म्हणजे डेन्सिटी. बरोबर, ह्या सगळ्या टर्म आहेत. म्हणजे इथं काय बघितलं होतं आपण, तर टाइम पिरियड इज डिपेंड अपॉन दीज 3 फिजिकल क्वांटिटी. आता ह्या लिमिटेशन मध्ये काय सांगितलंय बघा, एखादी फिजिकल क्वांटिटी जर 3 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीज वरती जर डिपेंड असेल तर आपण डायमेन्शनल अनालायसिसचा वापर करू शकत नाही. म्हणजे नक्की काय? बघा ह्याच फॉर्म्युल्यामध्ये जर अजून 2 टर्म असत्या तर काय झालं असतं? अजून जर 2 टर्म आले असते तर काय झालं असतं? इथं अजून 2 अननोन वाढले असते. बघा हे आपण फॉर्म्युला बघितला होता, ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती की हेच न्यूमेरिकल खूप लेंदी झालं होतं. इथं आपण x y z फाइंड आउट करण्यासाठी 3 इक्वेशन बघितले. ते 3 इक्वेशन आपण काय केले? सॉल्व्ह केले होते. बरोबर, 2 फिजिकल क्वांटिटी समजा जर इथं पुढे आपण ऍड केल्या किंवा लिहिल्या तर त्याच्या डोक्यावरती अजून 2 अननोन तयार होतील आणि ते 2 अननोन परत आपल्याला काय करावं लागतील? फाइंड आउट करावं लागतील. म्हणजे टोटल 5 अननोन झाले, 5 इक्वेशन झाले आणि ते परत काय करायचं? सॉल्व्ह करायचं. मग हे इक्वेशन खूप काय झालं असतं किंवा हे न्यूमेरिकल किंवा हा फॉर्म्युला हा कसं झाला असतं? खूप कॉम्प्लिकेटेड होणार आहे किंवा खूप कॉम्प्लिकेटेड होईल. म्हणून लक्षात ठेवा इथं त्यांनी सांगितलं की जो फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह करताय तो फॉर्म्युलामध्ये समजा जर 3 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटी असतील तर आपण काय करू शकत नाही? तो फॉर्म्युला डिराईव्ह करू शकत नाही. पण हे पहिलं लिमिटेशन झालं. एक्झाम्पल हे लक्षात ठेवू शकताय तुम्ही. ठीक आहे, ओके. आता दुसरं लिमिटेशन बघा काय सांगितलंय. फॉर्म्युला कंटेन्स ओनली मल्टिप्लिकेशन कॅन बी डिराईव्ड. काय सांगितलंय? द फॉर्म्युला कंटेनिंग ओनली मल्टिप्लिकेशन कॅन बी डिराईव्ड. म्हणजे जो फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह करताय त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन असं लक्षात ठेवा. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर असेच फॉर्म्युले तुम्ही फक्त काय करू शकता? डिराईव्ह करू शकता. बघा आपण जेवढे फॉर्म्युले डिराईव्ह केले ते सगळे फॉर्म्युले व्यवस्थित चेक करा. तुमच्या असं लक्षात येईल की तिथं मल्टिप्लिकेशन तरी आहे किंवा डिव्हिजन तरी आहे. ठीक आहे, पण तिथं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन तुम्हाला दिसणार नाही. मग हे काय झालं? एक लिमिटेशनच झालं. तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर डायमेन्शनल अनालायसिस वापरू शकत नाही. फक्त मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा आपण कोणते एक्झाम्पल बघितले. हेच एक्झाम्पल घ्या. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय दिसतंय? बघा मल्टिप्लिकेशनच आहे. e⁻x p⁻y आणि ρ⁻z. इथं काय? E म्हणजेच एनर्जी,
प्रेशर आणि डेन्सिटी यांचं मल्टिप्लिकेशनच आहे, बरोबर आहे. म्हणजेच मल्टिप्लिकेशन असेल तरच आपण फॉर्म्युला काय करू शकतो किंवा डायमेन्शनल अनालिसिसचा वापर करू शकतो. त्याचप्रमाणे F इज इक्वल टू ma हा फॉर्म्युला पण आपण डिराईव्ह केला होता. बघा इथं मास आणि एक्सेलरेशन यांचं काय मल्टिप्लिकेशन आहे. त्याचप्रमाणे आपण टाइम पिरियडचा अजून एक फॉर्म्युला बघितला होता k इंटू √L/g. बघा इथं सुद्धा काय मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे, बरोबर. k इंटू स्क्वेअर रूट आहे आणि L आणि g यांचं काय आहे डिव्हिजन आहे, बरोबर. अशा केसेसमध्ये आपण डायमेन्शनल अनालिसिस वापरू शकतो. पण ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर आपल्याला वापरता येत नाही, म्हणून हे सुद्धा एक लिमिटेशनच आहे. अजून काही फॉर्म्युले सांगता येतील का? बघा आपण अजून बरेच फॉर्म्युले बघितले होते. E इज इक्वल टू VIT हा फॉर्म्युला आपण बघितला होता. इलेक्ट्रिकल एनर्जी इज इक्वल टू V म्हणजे पोटेन्शियल, I म्हणजे करंट, T म्हणजे काय टाइम. इथं पण मल्टिप्लिकेशनच दिसतंय तुम्हाला, बरोबर. त्याचप्रमाणे Q इज इक्वल टू CV. Q म्हणजे काय चार्ज, C म्हणजे कॅपॅसिटन्स, V म्हणजे पोटेन्शियल. बघा इथं सुद्धा काय मल्टिप्लिकेशनच आहे. म्हणजे फक्त मल्टिप्लिकेशन असलेले फॉर्म्युले तुम्ही डिराईव्ह करू शकता. ठीक आहे. अजून एखादा फॉर्म्युला तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला माहिती का? F इज इक्वल टू G m1 m2 आपण काय आहे r². बघा इथं सुद्धा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनच आहे. ठीक आहे. मग हे दुसरं लिमिटेशन झालं काय, ज्या फॉर्म्युलामध्ये फक्त मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल तिथं तुम्ही लिहा मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन कॅन बी डिराइव्ड. हे दुसरं लिमिटेशन झालं. ठीक आहे. ओके, आता पुढचं बघूया. पुढचं लिमिटेशन काय, फॉर्म्युला कंटेनिंग मोर दॅन वन टर्म which may be added or subtracted can be determined, can be derived असं म्हणते. म्हणजेच काय की ज्या फॉर्म्युल्यामध्ये एक पेक्षा जास्त टर्म आहेत. बघा इथे लिहिलंय फॉर्म्युला कंटेनिंग मोर दॅन वन टर्म, ज्या फॉर्म्युल्यामध्ये एक पेक्षा जास्त टर्म आहे, विच मे बी ज्या ऍड केलेल्या असतील किंवा सबट्रॅक्ट केलेल्या असतील, बरोबर. असा फॉर्म्युला आपण काय करू शकत नाही, डिराईव्ह करू शकत नाही. काय सांगितलं, ज्या फॉर्म्युल्यामध्ये एक पेक्षा जास्त टर्म आहे आणि दुसरी गोष्ट त्या सगळ्या टर्मची तिथं आपल्याला ऍडिशन दिसते किंवा सबट्रॅक्शन दिसते, तर असे फॉर्म्युले आपण काय करू शकत नाही, डिराईव्ह करू शकत नाही किंवा डिटरमाइन करू शकत नाही. हे पण लिमिटेशन आहे. बघा ह्या लिमिटेशन मध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं. फॉर एक्झाम्पल बघा काही फॉर्म्युले लिहितो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. समजा फॉर्म्युला असा आहे, S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT². बघा इथं काय दिसतंय, इथं किती टर्म आहेत, 3 टर्म आहेत. ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, बरोबर. एक पेक्षा जास्त टर्म आहेत आणि इथं आपल्याला काय दिसते, ऍडिशन दिसते. हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू शकत नाही. ठीक आहे, हे लिमिटेशन आहे. दुसरं समजा V इज इक्वल टू U प्लस AT असं आहे. समजा इक्वेशन ऑफ मोशन लिहिलं मी इथं. ठीक आहे, इथं ही एक पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, बरोबर. 3 टर्म आहेत आणि इथं काय दिसते आपल्याला, ऍडिशन दिसते. काही फॉर्म्युले असे दिसतील तुम्हाला जिथं तुम्हाला सबट्रॅक्शन दिसेल, बरोबर आहे. मग ज्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन दिसते तुम्हाला, असे फॉर्म्युले तुम्ही थोडक्यात डिराईव्ह करू शकत नाही. कशाचा यूज करून, डायमेन्शनल अनालायसिसचा यूज करून. ठीक आहे. मग हे सुद्धा काय झालं, लिमिटेशन आहे. कशाचं लिमिटेशन, डायमेन्शनल अनालायसिस. ठीक आहे. पुढचं बघा, चौथं लिमिटेशन काय, द फॉर्म्युला कंटेनिंग एक्सपोनेन्शियल, ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक फंक्शन कॅनॉट बी डिराइव्ड. आता हे काय आहे जरा व्यवस्थित बघा. ज्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन दिसेल, सांगणार आहे काय ते, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसेल किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन दिसत असेल, तर असे फॉर्म्युले सुद्धा तुम्ही काय करू शकत नाही, डिराइव्ह करू शकत नाही. म्हणजे काय बघा, काही इथं फॉर्म्युले लिहितो मी. समजा y इज इक्वल टू e⁻x असेल किंवा y इज इक्वल टू e⁻sin x असेल, तर ह्याला म्हणतो आपण ह्याला आपण काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हणतो. e⁻x, e⁻sin x, बरोबर. ह्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो. ठीक आहे. y इज इक्वल टू sin x प्लस cos x असं काय असेल, तर ह्याला आपण काय म्हणणार, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता हे तुम्हाला ओळखता येत असेल, बरोबर. sin x, cos x, tan x, cot x असं जर काय दिसत असेल तर आपण त्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असं म्हणतो. आणि लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे काय की ज्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लॉग दिसत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू log ऑफ sin x असं जर काही दिसत असेल त्याने लॉगॅरिथमिक फंक्शन झालं, बरोबर. म्हणजे असे काही फॉर्म्युले ज्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला एक्सपोनेन्शियल फंक्शन दिसेल
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसेल किंवा लॉग दिसेल असे फॉर्म्युले सुद्धा आपण डायमेन्शनल अनालायसिसचा यूज करून फाइंड आउट करू शकत नाही. मग हे पण काय झालं, लिमिटेशन झालं, ही पण कमतरता आहे. बरोबर आहे. ओके, हे झालं चौथं लिमिटेशन. पाचवं लिमिटेशन काय बघा, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट cannot be obtained by dimensional analysis. आता महत्वाचा आहे पॉइंट बघा, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. डायमेन्शनलेस कॉन्स्टंट काय सांगितलं, द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट cannot be determined with the help of dimensional analysis. द डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणजे काय ते आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय, जो की आपण डिटरमाइन करू शकत नाही. कॉन्स्टंट म्हणजे एक नंबर, कोणताही नंबर असू शकतो, याला आपण कॉन्स्टंट असं म्हणू शकतो. आणि डायमेन्शनलेस म्हणजे काय, ज्याला डायमेन्शनल फॉर्म्युला नाही असा, म्हणजे असा नंबर ज्याला डायमेन्शनल फॉर्म्युला पण नाहीये आणि जो कॉन्स्टंट पण आहे त्याला आपण काय म्हणतो, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे जो काही फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह करताय त्या फॉर्म्युलामध्ये जर डायमेन्शनल कॉन्स्टंट येत असेल तर तो डायमेन्शनल कॉन्स्टंट तुम्ही डिटरमाइन करू शकत नाही. कशाचा यूज करून, डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून. हाच फॉर्म्युला घ्या बघा, हा फॉर्म्युला बघूयात आपण. काय बघा इथे लिहिलंय, टी इज इक्वल टू के अंडर रूट एल अपॉन जी. ह्या फॉर्म्युल्यामध्ये के काय आहे, के इज ए कॉन्स्टंट. के काय आहे, कॉन्स्टंट. आणि या के ची व्हॅल्यू असते 2 पाय. किती असते, 2 पाय. आता पाय काय आहे तुम्हाला माहिती आहे, पाय काय कॉन्स्टंट आहे. पायची व्हॅल्यू किती आहे, 3.14, 3.14 त्याची व्हॅल्यू आहे बघा. व्हॅल्यू कशी आहे पायची, कॉन्स्टंट आहे. बरोबर, एक नंबरच आहे तो. आणि पायला कोणतं डायमेन्शन असतं का, नाही. म्हणजेच काय, डायमेन्शन लेस आहे. बरोबर, पायला कोणतंही डायमेन्शन नसतं आणि पाय कसं आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे डायमेन्शन लेस कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण के डिटरमाइन करू शकतो का, नाही डिटरमाइन करू शकत. आलं लक्षात. मग लक्षात ठेवा, कोणत्याही फॉर्म्युलामध्ये जो डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असतो तो डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आपण डिटरमाइन करू शकत नाही बाय युजिंग द डायमेन्शनल अनालिसिस. आलं लक्षात. हे काय झालं, पाचवं लिमिटेशन झालं डायमेन्शनल अनालिसिसचं. ओके, सहावं लिमिटेशन बघूयात. इट गिव्स नो इन्फॉर्मेशन वेदर ए फिजिकल क्वांटिटी इज स्केलर और वेक्टर. आता स्केलर वेक्टर काय हे मी पुढे सांगणार आहे, पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्हाला फक्त हे लिमिटेशन लक्षात ठेवायचं आहे की कोणतीही फिजिकल क्वांटिटी ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे हे आपल्याला समजू शकत नाही. कशाचा यूज करून, डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून. समजतंय, डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून दिलेली फिजिकल क्वांटिटी स्केलर आहे का वेक्टर आहे हे आपल्याला समजत नाही किंवा हे आपल्याला कळत नाही. म्हणजेच हे पण काय झालं, मग लिमिटेशन झालं. कशाचं, डायमेन्शनल अनालिसिस. आलं लक्षात. काय लिमिटेशन्स आहेत बघा, परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो. पहिलं लिमिटेशन आहे, द फॉर्म्युला कंटेनिंग मोर दॅन 3 फिजिकल क्वांटिटीज. ज्याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटी आहेत असा फॉर्म्युला आपण डिटरमाइन नाही करू शकत. दुसरं, द फॉर्म्युला कंटेन मल्टिप्लिकेशन दॅट कॅन बी डिराइव्ड. बरोबर, ज्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे किंवा डिव्हिजन आहे असेच फॉर्म्युला आपण डिराइव्ह करू शकतो. एक्झाम्पल लक्षात ठेवा. ठीक आहे. तिसरं, ज्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे ते आपण डिटरमाइन नाही करू शकत. बरोबर, एक्झाम्पल लक्षात ठेवा. चौथं, ज्या फॉर्म्युल्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन असेल ते पण डिराइव्ह नाही करू शकत. हे त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. पाचवं, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असेल तर तो डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आपण डिराइव्ह करू शकत नाही किंवा त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही. आणि शेवटचं, कोणतीही फिजिकल क्वांटिटी असेल तर ती स्केलर आहे का वेक्टर आहे हे पण आपल्याला डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून फाइंड आउट करता येत नाही. तर हे झालं लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. हे सगळे लिमिटेशन्स तुम्ही लिहायचे. हा तुमचा होमवर्क आहे आणि लिहून मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचे. ठीक आहे, ह्याच्यावरती आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही लिहा. ओके, क्वेश्चन याच्यावरती आपण बघूया. एक
क्वेश्चन ह्याच्यावरती आपण काय करूया, सॉल्व्ह करूया. बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन असा आहे, मॅच द फॉलोइंग पेयर्स. ठीक आहे, थोडक्यात जोड्या लावायच्यात आपल्याला. ठीक आहे, इकडे काय काय दिलंय बघा. डायमेन्शनल व्हेरिएबल असं दिलंय. ओके, दुसरं काय, डायमेन्शन लेस व्हेरिएबल. डायमेन्शन लेस व्हेरिएबल. तिसरा आहे डायमेन्शनल कॉन्स्टंट. चौथा आहे डायमेन्शन लेस कॉन्स्टंट. ठीक आहे, आणि इकडे काय दिलंय बघा. इथं आहे पाय, दुसरा आहे फोर्स, तिसरा आहे अँगल आणि चौथा आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बघा मॅच द पेयर्स असं म्हणलंय. बघा तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता हा क्वेश्चन. जोड्या लावायचं तिथं आपल्याला काय दिले बघूयात आपण. या साईडला काय दिले बघा, डायमेन्शनल व्हेरिएबल पहिली टर्म आहे. डायमेन्शनल व्हेरिएबल. ठीक आहे, पहिल्यांदा व्हेरिएबल या शब्दावरून आपल्याला इकडे काही समजतंय का बघा. व्हेरिएबल म्हणजे काय, चेंज होणे. बरोबर आहे, चेंज होणे म्हणजे व्हेरिएबल. ठीक आहे, बघा इकडं पहिली टर्म आहे पाय. पाय हा व्हेरिएबल आहे का, पायची व्हॅल्यू कधी चेंज होते का, नाही, म्हणजे हा ऑप्शन नसणार आहे. ठीक आहे, पहिला आपल्याला बघायचं डायमेन्शनल व्हेरिएबलला काय मॅच होते ते बघूयात. पण व्हेरिएबल वरून आपल्याला इथं मॅच काय करायचं आहे किंवा काय होत आहे का ते बघूयात आपण. पाय व्हेरिएबल नसतो म्हणजे पहिला ऑप्शन नाही. फोर्स, येस, फोर्स व्हेरिएबल असतो. फोर्स हा कसा आहे, चेंज होऊ शकतो. बरोबर, म्हणजे हे आन्सर असू शकतं. पुढं आहे अँगल. अँगल पण काय, अँगल सुद्धा व्हेरिएबल आहे, अँगल सुद्धा चेंज होऊ शकतो. बरोबर. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ह्याच्या नावातच कॉन्स्टंट आहे म्हणजे हा चेंज होणार नाही. म्हणजे तुमचा आन्सर फोर्स आणि अँगल ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक असणार आहे. बरोबर, डायमेन्शनल व्हेरिएबलचं आन्सर फोर्स किंवा अँगल ह्या दोघांपैकी कुठलं तरी एक असेल. डायमेन्शनलचा अर्थ काय, डायमेन्शनल म्हणजे ज्याला डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. डायमेन्शनल फॉर्म्युला आहे आणि जो चेंज होतोय अशी कोणती क्वांटिटी आहे, मग फोर्स आहे का अँगल आहे. ठीक आहे, फोर्सला डायमेन्शनल फॉर्म्युला असतो का, असतो. बरोबर, फोर्सला डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. फोर्स व्हेरिएबल आहे का, आहे. ठीक आहे, म्हणजेच ह्याचा आन्सर असणार आहे फोर्स. अँगल का नसणार आहे, अँगलला डायमेन्शनल फॉर्म्युला नसतो. अँगल व्हेरिएबल आहे पण त्याला डायमेन्शनल फॉर्म्युला नसतो. बघा कसं काय, अँगलला युनिट आहे, अँगलचं युनिट रेडियन आहे हे आपल्याला माहिती आहे. पण अँगल कसा फाइंड आउट करायचं हे आपण शिकलोय. बघा प्लेन अँगल आपण शिकलो होतो, प्लेन अँगल. ठीक आहे, दिस इज अँगल थीटा. थीटा कसं फाइंड आउट करायचं शिकलोय आपण, सांगा पटपट. त्याला आपण काय म्हणतो, लेंथ ऑफ आर्क एस, त्याला आपण म्हणतो रेडियस आर. बरोबर, म्हणजे अँगल थीटा कसा काढतो आपण, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क अपॉन काय आहे, रेडियस. बरोबर, लेंथ ऑफ आर्क म्हणजे लेंथ आहे, रेडियस म्हणजे सुद्धा लेंथच आहे. लेंथचं युनिट मीटर, ह्या लेंथचं युनिट मीटर, मीटरला मीटर कॅन्सल झालं, मग डायमेन्शन असणार का, डायमेन्शनच नसणार, कारण युनिट काही उरलंच नाही इथं. म्हणजे एल रेस टू 0, एम रेस टू 0 आणि टी रेस टू 0. बघा सगळ्या ठिकाणी 0 आलंय, म्हणजेच डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. कोण, अँगल. समजतंय, अँगल व्हेरिएबल आहे ठीक आहे, पण अँगल डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे. बरोबर, म्हणजे पहिल्याचा आन्सर काय आलं, डायमेन्शनल व्हेरिएबल कोणता आहे, फोर्स आहे. समजलं का. बघा फोर्स डायमेन्शनल फॉर्म्युला असतो LMT ची पॉवर -2 आणि व्हेरिएबल पण आहे. पण अँगल व्हेरिएबल आहे पण त्याला डायमेन्शनल फॉर्म्युला नाही, ते आपण तिथे बघू. ठीक आहे, ओके. पुढचं काय बघा, डायमेन्शन लेस व्हेरिएबल. आता तुमच्या लक्षात येईल व्हेरिएबल कोण आहे, आता फक्त अँगलच आहे, आणि डायमेन्शन लेस
आहे. अँगल कसा आहे, डायमेन्शनलेस आहे, कोणत्याही डायमेन्शनल फॉर्म्युला त्याला येत नाही, म्हणून त्याला आपण डायमेन्शनलेस असं म्हणतो. म्हणजे हे असणार आहे अँगल. बरोबर, डायमेन्शनल व्हेरिएबल कोण असणार आहे, अँगल. समजतंय? ओके, पुढे बघा डायमेन्शनल कॉन्स्टंट. डायमेन्शनल कॉन्स्टंट, कॉन्स्टंट कोणते कोणते आहेत ते बघा तिकडे. पाय कॉन्स्टंट आहे, ओके. आणि काय उरलंय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हा पण कॉन्स्टंट आहे, ओके. म्हणजे आता ह्या दोघांपैकीच कुठलं तरी एक आन्सर असेल. पण डायमेन्शनल म्हणलंय, डायमेन्शनल, आता डायमेन्शनल फॉर्म्युला कशा आहे, पायला डायमेन्शनल फॉर्म्युला असतो का, नाही, मगाशीच सांगितलं नाही. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला डायमेन्शनल फॉर्म्युला असतो. म्हणजेच डायमेन्शनल कॉन्स्टंट काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. समजतंय? बघा डायमेन्शनल फॉर्म्युला त्याला आहे का, आपण चेक करायचं का, बघा चेक करूयात. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय, F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हे शिकलाय तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये, बरोबर. G म्हणजेच काय, G म्हणजेच काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. G ची व्हॅल्यू काय असते, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. बरोबर. बघा G ची व्हॅल्यू फिक्स आहे, 6.67 इंटू 10⁻11 कॉन्स्टंट आहे, बरोबर. आणि ह्या युनिट वरून आपण डायमेन्शनल फॉर्म्युला पण काढू शकतो, बरोबर. म्हणजेच काय, डायमेन्शनल कॉन्स्टंट आहे हा. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा डायमेन्शनल कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आणि शेवटचा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणजेच कोण उरला मग आता, आलं लक्षात, ठीक आहे. खूप सोपा क्वेश्चन होता, पण इथं मुलं ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, हे शब्द त्यांना व्यवस्थित लक्षात येत नाही. तर हे क्वेश्चन लिहा आणि त्याचा आन्सर पण लिहा. बघा नेक्स्ट हेडिंग लिहा, ॲक्युरसी, प्रिसिजन, अनसर्टन्टी इन अ मेजरमेंट. आता हा सुद्धा एक थेरॉटिकल पॉईंटच आहे. बघा मुलं इथं ॲक्युरसी आणि प्रिसिजन या दोन पॉईंटमध्ये खूप कन्फ्यूज होतात, म्हणजे त्यांना हे दोन पॉईंट व्यवस्थित लक्षात येत नाही. काही एक्झाम्पल सांगतो, काही एकदम भारी एक्झाम्पल सांगतो, म्हणजे तुम्हाला ॲक्युरसी आणि प्रिसिजन या दोघांमधला व्यवस्थित फरक समजेल, ठीक आहे. पहिल्यांदा आपण बघूयात की ॲक्युरसी म्हणजे काय आहे. हेडिंगला ॲक्युरसी. बघा पहिल्यांदा ॲक्युरसीची डेफिनेशन लिहितो. हाऊ क्लोज द मेजरमेंट is to the accurate or accepted value is called as accuracy. बघा काय सांगितलं या डेफिनेशन मध्ये, हाऊ क्लोज द मेजरमेंट इज टू द accurate or accepted value. तुम्ही बऱ्याच फिजिकल क्वांटिटी फिजिक्स मध्ये मेजर करता. फॉर एक्झाम्पल लेंथ मेजर करता, मास मेजर करता, बरोबर. म्हणजे तुम्ही काय करता, मेजरमेंट घेता, बरोबर. मग जे मेजरमेंट तुम्ही घेताय ते मेजरमेंट ॲक्सेप्टेड व्हॅल्यू म्हणजे काय ते सांगणार आहे, ॲक्सेप्टेड व्हॅल्यू किंवा ॲक्युरेट व्हॅल्यू किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू यांच्या किती क्लोज आहे, क्लोज म्हणजे जवळ, किती क्लोज आहे याच्यावरून त्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी डिसाईड होते. त्याला आपण ॲक्युरसी म्हणतो. आलं लक्षात. तुम्ही जे मेजरमेंट घेताय ते मेजरमेंट हे स्टँडर्ड व्हॅल्यू किंवा ॲक्सेप्टेड व्हॅल्यू किंवा ॲक्युरेट व्हॅल्यूच्या किती क्लोज आहे याच्यावरून त्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी डिसाईड होते. बघा एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे एक्झाम्पल वरून तुम्हाला ॲक्युरसी व्यवस्थित समजेल. समजा एक रॉड आहे, ठीक आहे, एक रॉड आहे, त्या रॉडची लेंथ आहे 5 मीटर, ठीक आहे. एक रॉड आहे, त्या रॉडची लेंथ आहे 5 मीटर. हे स्टँडर्ड रीडिंग आहे असं आपण समजा, किंवा स्टँडर्ड लेंथ आहे असं समजा, किंवा ॲक्युरेट लेंथ आहे असं समजा, किंवा ॲक्सेप्टेड व्हॅल्यू आहे असं समजा. आता तुमच्या लक्षात येत असेल स्टँडर्ड म्हणजेच ॲक्सेप्टेड म्हणजेच ॲक्युरेट. ॲक्युरेट एक्झॅक्टली 5 मीटर त्याची लेंथ आहे, 5.000 अशी एकदम त्याची लेंथ आहे, ठीक आहे. एका मुलाला मी बोलवलं आणि एका मुलाला म्हणलं की ह्याची लेंथ मेजर कर. त्याने एक इन्स्ट्रुमेंट घेतलं सपोज, त्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून त्यांना ह्याची लेंथ मेजर केली. आणि समजा लेंथ मेजर केल्यानंतर त्याला ती मिळाली 5.9 मीटर. त्याला किती व्हॅल्यू मिळाली, 4.9 मीटर, बरोबर आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, एक मुलाला मी बोलवलं आणि त्या मुलाला सांगितलं की ह्याची लेंथ मेजर कर. त्याने एक इन्स्ट्रुमेंट यूज केला आणि इन्स्ट्रुमेंटचा यूज करून त्याने लेंथ मेजर केली, तर किती आली, तर 4.9 मीटर.
बरोबर. नाउ दिस व्हॅल्यू इज व्हेरी क्लोज टू दिस स्टँडर्ड व्हॅल्यू, टू दिस ऍक्सेप्टेड व्हॅल्यू. ही व्हॅल्यू, ही मेजरमेंट किंवा हे घेतलेलं मेजरमेंट हे ह्या ऍक्सेप्टेड व्हॅल्यूच्या किंवा ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूच्या खूप क्लोज आहे, खूप जवळ आहे. म्हणून आपण इथं म्हणू शकतो की त्या मुलानं जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं होतं ते इन्स्ट्रुमेंट कसं आहे, ॲक्युरेट आहे. येतं लक्षात, त्याला आपण ॲक्युरसी असं म्हणतो. पण इथं तुम्हाला एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की ॲक्युरसी या टर्ममध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जे मेजरमेंट घेता ते मेजरमेंट हे स्टँडर्ड मेजरमेंटच्या खूप क्लोज असतं. कसं असतं, खूप क्लोज असतं. हे कायम लक्षात ठेवायचं. समजतंय? समजा अजून एखादं एक्झाम्पल सांगतो. समजा एक मुलगा आहे, देयर इज अ वन बॉय. त्या मुलाचं वेट आहे एक्झॅक्टली 50 किलोग्राम आहे. किती आहे? 50 किलोग्राम एका मुलाचं काय आहे, वेट आहे. हे स्टँडर्ड आहे, बरोबर. एक्झॅक्टली किती आहे, 50 आहे. त्यामुळे त्याला आपण ऍक्सेप्टेड व्हॅल्यू म्हणूया. आणि त्या मुलाने एका मशीनवरती त्याचं काय केलं, वेट केलं किंवा वजन मोजलं. ठीक आहे. आणि ते वजन जर समजा 49.99 किलोग्राम आलं. किती आलं? 49.99 किलोग्राम. मग इथं काय म्हणता येईल आपल्याला, दिस मेजर्ड व्हॅल्यू, हे जे मेजरमेंट त्याने घेतलंय ते मेजरमेंट हे स्टँडर्ड व्हॅल्यूच्या खूप क्लोज आहे. म्हणून आपण ह्या मशीनला काय म्हणू शकतो, ॲक्युरेट म्हणू शकतो किंवा ह्या मशीनची ॲक्युरसी चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात, ॲक्युरसी म्हणजे काय, ॲक्युरसी म्हणजे काय लक्षात ठेवा की मेजर्ड व्हॅल्यू आणि स्टँडर्ड व्हॅल्यू खूप क्लोज असतात. ठीक आहे. आता पुढचं बघा, पुढचा पॉईंट काय आहे, प्रिसिजन आहे. आता प्रिसिजन म्हणजे काय ते बघूया. प्रिसिजन, त्याची डेफिनेशन मी इथं लिहितो. द क्लोजनेस ऑफ नंबर ऑफ measurement, the closeness of number of measurement with each other is called precision. काय सांगितलं बघा, the closeness of number of measurement with each other is called as a precision. बघा, म्हणजे याचा अर्थ काय, पहिली एक गोष्ट व्यवस्थित क्लिअर करा की प्रिसिजन मेजरमेंट किंवा प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट आहे का हे कळण्यासाठी आपल्याला एक रीडिंग नाही घेता येत, तर आपल्याला नंबर ऑफ रीडिंग घ्यावं लागतात. बंच ऑफ मेजरमेंट त्याला असं आपण म्हणतो. म्हणजे काय, 5, 6, 7, 8 असे नंबर ऑफ टाइम्स आपल्याला काय करावं लागतं, मेजरमेंट घ्यावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही 5-6 वेळा काय कराल, मेजरमेंट घ्याल, त्यावेळेस आपल्याला समजू शकतं की ते इन्स्ट्रुमेंट प्रिसाइज आहे का किंवा तुम्ही जे घेतलेलं जे मेजरमेंट आहे ते प्रिसाइज मेजरमेंट आहे का ते आपल्याला कळू शकतं. एका मेजरमेंटवरून तुम्हाला प्रिसिजन लक्षात येत नाही. ठीक आहे, हे व्यवस्थित क्लिअर करा. म्हणून इथं काय सांगितलंय, तर क्लोजनेस ऑफ नंबर ऑफ मेजरमेंट. नंबर ऑफ मेजरमेंट म्हणजे खूप वेळाला आपल्याला मेजरमेंट घ्यायचं, बरोबर. आणि क्लोजनेस म्हणजे काय, तुम्ही जे मेजरमेंट घेतलेलं आहे ते मेजरमेंट किंवा तुम्ही जे रीडिंग घेतलेले आहे ते सर्व रीडिंग एकमेकांच्या क्लोज असतील, तर त्या सर्व रीडिंग्सला आणि त्या इन्स्ट्रुमेंटला तुम्ही प्रिसिजन म्हणू शकता किंवा प्रिसाइज म्हणू शकता. ते इन्स्ट्रुमेंट पण प्रिसाइज आहे आणि तुम्ही घेतलेले रीडिंग सुद्धा प्रिसाइज आहे असं आपण म्हणू शकतो. समजतंय? बघा, घेतलेले सर्व नंबर ऑफ रीडिंग्स किंवा नंबर ऑफ मेजरमेंट जे आहेत ते सर्व एकमेकांचे कसे पाहिजेत, क्लोज पाहिजे, जवळ व्हॅल्यूज यायला पाहिजेत. त्या सर्व व्हॅल्यूजला मग आपण काय म्हणणार, प्रिसाइज म्हणणार किंवा प्रिसिजन मेजरमेंट. बघा, मग असंच एक्झाम्पल सांगतो. एक रॉड आहे, त्या रॉडची स्टँडर्ड लेंथ आहे 5 मीटर. किती आहे, एक्झॅक्टली 5 मीटर त्याची लेंथ आहे. एका मुलाला मी बोलवलं आणि त्याची लेंथ मोजायला सांगितली आणि त्याने त्याचं रीडिंग घेतलं, एका इन्स्ट्रुमेंटचा यूज करून त्याने त्याची लेंथ मोजली, तर त्याला व्हॅल्यू अशा मिळाल्या आहेत बघा. 3.40 मीटर, 3.41 मीटर, 3.39 मीटर, 3.41 मीटर, 3.40 मीटर, अशा काही त्यानं नंबर ऑफ टाइम्स त्यानं काय केलं, मेजरमेंट घेतली.
बरोबर. नंबर ऑफ टाइम्स त्यानं काय केली, ह्याची लेंथ मेजर केली आणि त्याला अशा व्हॅल्यूज मिळाल्या. आता ह्या व्हॅल्यूज जरा व्यवस्थित बघा, ह्या व्हॅल्यूज वरून तुम्हाला काय कळतं. मला सांगा की हे घेतलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरसी दिसते? नाही. ॲक्युरसी का नाहीये? बिकॉज ऑल दीज व्हॅल्यूज आर नॉट क्लोज टू द स्टँडर्ड व्हॅल्यू. देअरफोर जे काही इन्स्ट्रुमेंट त्याने यूज केलेलं असेल त्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी लेस आहे असं आपण म्हणतो. समजतंय? घेतलेले सर्व मेजरमेंट हे एकमेकांच्या क्लोज आहेत का? आहेत. बरोबर. पण स्टँडर्डच्या क्लोज आहेत का किंवा स्टँडर्ड व्हॅल्यूच्या क्लोज आहेत का? नाही आहेत. म्हणजेच ह्या इन्स्ट्रुमेंटची ॲक्युरसी कशी आहे? लेस आहे. ठीक आहे. बरं, आता ह्याला प्रिसाइज म्हणायचं का? येस, हे प्रिसिजन मेजरमेंट आहे. का? कारण की ह्या सर्व व्हॅल्यू एकमेकांच्या खूप क्लोज आहेत. बघा 3.40, 3.41, 3.39, 3.41, 3.40 या सर्व व्हॅल्यू कशा आहेत? एकमेकांच्या खूप क्लोज आहेत, जवळजवळ आलेले आहेत व्हॅल्यू. म्हणून आपण ह्याला प्रिसिजन मेजरमेंट असं म्हणतो. म्हणजे प्रिसिजन मेजरमेंटमध्ये ज्या काही व्हॅल्यूज आपल्याला मिळतात त्या एकमेकांच्या कशा असतात? क्लोज असतात. पण स्टँडर्ड व्हॅल्यूच्या क्लोज असेलच असं काही सांगू शकत नाही. असेलही आणि नसेल. काय लक्षात ठेवायचं? मग ॲक्युरसी म्हणजे लक्षात ठेवा की जिथं आपण ॲक्युरसी म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? जे काही तुम्ही मेजरमेंट घेताय ते मेजरमेंट स्टँडर्ड व्हॅल्यूच्या खूप क्लोज असते. बरोबर. आणि प्रिसिजन मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? जे काही तुम्ही नंबर ऑफ रिडिंग्स घेताय ते सर्व रिडिंग्स, त्या सर्व व्हॅल्यूज एकमेकांच्या खूप क्लोज असतात. स्टँडर्ड व्हॅल्यूच्या क्लोज असेलच असं काही आपण सांगू शकत नाही. लक्षात. एक खूप मस्त एक्झाम्पल मी आता सांगणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला ॲक्युरसी आणि प्रिसिजन मध्ये जर काही डाऊट शिल्लक राहिलेला असेल तो सुद्धा दूर होणार आहे. बघा, एक एक्झाम्पल महत्वाचं सांगणार आहे. या दोन्ही डेफिनेशन तुम्हाला लिहायच्या आणि लिहून मला पाठवायच्या आहेत. ठीक आहे. बघा, देयर इज अ वन बॉय. त्या मुलाचं वेट आहे एक्झॅक्टली 50. ओके, एक मुलगा आहे, त्या मुलाचं काय आहे? एक्झॅक्टली 50 किलोग्राम काय आहे? वेट आहे. ठीक आहे. त्यानं काय केलं? स्वतःचं जे वेट आहे ते वेट त्यानं 3 वेगवेगळ्या मशीनवरती नंबर ऑफ टाइम्स चेक केलं. एक मुलगा आहे, त्या मुलाला माहिती आहे की त्याचं एक्झॅक्टली 50 किलोग्राम काय आहे? वेट आहे. आता एक्झॅक्टली 50 किलोग्राम म्हणजे हे काय झालं? स्टँडर्ड. हे काय झालं? हे आहे स्टँडर्ड रीडिंग किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू. ठीक आहे. पहिल्या मशीनवरती त्याने काय केलं? मग नंबर ऑफ टाइम्स म्हणजे 1 2 3 वेळेस आपण कन्सिडर करूया, 3 वेळेस त्याने काय केलं? त्याचं वेट चेक केलं. ठीक आहे. तर इथं त्याला काय रीडिंग मिळालं बघा? 49.99, 49.98, 49.99 किलोग्राम असे त्याला काय मिळाले? रीडिंग मिळाले. ठीक आहे. परत तो दुसऱ्या मशीनकडे गेला. दुसऱ्या मशीनवरती त्यानं काय केलं? रीडिंग घेतलं किंवा दुसऱ्या मशीनवर त्यानं स्वतःचं वजन चेक केलं. तिथं त्याला व्हॅल्यूज मिळाल्या 45.30, 45.31, 45.30 अशा व्हॅल्यूज त्याला मिळाल्या. ठीक आहे. आणि तिसऱ्या ठिकाणी तिसऱ्या मशीनवर त्यानं परत स्वतःचं वजन चेक केलं. तिथं त्याला मिळालं, एकदा मिळालं त्याला 41 किलोग्राम, दुसऱ्या वेळेस त्याने चेक केलं 35 किलोग्राम आणि नंतर तिसऱ्या मशीनवर चेक केलं 65 किलोग्राम असं त्याला वेट मिळालं. आता जरा हे व्यवस्थित ऑब्झर्वेशन बघा. याच्यावरून आपल्याला प्रिसिजन आणि ॲक्युरसी हे दोन्ही पॉईंट क्लिअर होणार आहेत या एक्झाम्पलवरून. खूप भारी एक्झाम्पल आहे बघा. पहिल्या मशीनमध्ये आपल्याला जे रीडिंग मिळाले ते जरा व्यवस्थित बघा. 49.99, 49.98, 49.99 these all values are very close to the standard value. याचा अर्थ काय? की ते जे मशीन आहे त्या मशीनची ॲक्युरसी खूप चांगली आहे. बरोबर. त्याचप्रमाणे ऑल दीज व्हॅल्यूज आर व्हेरी क्लोज टू इच अदर. ह्या सर्व व्हॅल्यूज एकमेकांच्या सुद्धा खूप क्लोज आहेत, म्हणजेच प्रिसिजन सुद्धा आहे. म्हणजे हे जे मशीन आहे हे मशीन ॲक्युरेट सुद्धा आहे आणि हे मशीन आपल्याला प्रिसाइज रीडिंग सुद्धा देऊ शकतं. म्हणजे चांगलं मशीन आहे असं आपण म्हणू शकतो. येतं लक्षात? म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता हाय ॲक्युरसी आणि हाय प्रिसिजन. बरोबर. सगळ्या व्हॅल्यू
स्टँडर्ड ज्या क्लोज आहेत, सगळ्या व्हॅल्यू एकमेकांच्या सुद्धा क्लोज आहे, म्हणून ॲक्युरसी पण चांगली आहे, प्रिसिजन पण चांगला आहे. दुसऱ्या मशीनकडे या. इथं बघा ऑल दीज व्हॅल्यूज आर नॉट क्लोज टू द स्टँडर्ड व्हॅल्यू. या सर्व व्हॅल्यूज बघा या 50 किलोग्राम पासून खूप लांबवर आहेत. बरोबर आहे, म्हणजेच हे मशीन ॲक्युरेट आहे का? नाही, हे मशीन ॲक्युरेट नाही. ह्याला प्रिसिजन आहे का? आहे. का प्रिसिजन आहे? कारण की ह्या सर्व व्हॅल्यूज बघा, ह्या सर्व व्हॅल्यूज एकमेकांच्या खूप क्लोज आहेत, म्हणजे ह्या मशीनची ॲक्युरसी कशी आहे? कमी आहे. पण हे मशीन प्रिसाइज मेजरमेंट आपल्याला देऊ शकतो, किंवा इथं घेतलेले रिडिंग हे कसे असणार आहेत? प्रिसिजन असणार आहेत, प्रिसिजन मेजरमेंट असणार. बरोबर, म्हणजे इथं लिहू शकतो आपण लो ॲक्युरसी. ॲक्युरसी कशी आहे? लो. बरोबर, आणि हाय प्रिसिजन. बरोबर, ॲक्युरसी लो आहे आणि प्रिसिजन कसं आहे? हाय. बरोबर, आणि शेवटचं मशीन बघा आता. ठीक आहे, शेवटच्या मशीन मध्ये काय दिसते बघा? 41 किलोग्राम, 35 किलोग्राम, 65 किलोग्राम. ऑल दीज व्हॅल्यूज आर नॉट क्लोज टू द स्टँडर्ड व्हॅल्यू, म्हणजे ॲक्युरसी लो आहे. त्याचप्रमाणे ह्या सर्व व्हॅल्यू एकमेकांच्या क्लोज आहेत का? नाही, म्हणजेच इथं प्रिसिजन सुद्धा नाही. म्हणजेच काय? त्या मशीनला ॲक्युरसी सुद्धा कमी आहे आणि प्रिसिजन सुद्धा कमी आहे, म्हणजे लो प्रिसिजन लो ॲक्युरसी. ठीक आहे, मग इथे लिहितो मी लो ॲक्युरसी आणि लो प्रिसिजन. आलं का लक्षात? ॲक्युरसी आणि प्रिसिजन ह्या दोघांमध्ये काय फरक आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला ॲक्युरसी आणि प्रिसिजन परत कधीच बघण्याची सुद्धा गरज पडेल. आलं लक्षात? ओके. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे अनसर्टन्टी इन मेजरमेंट. तर पुढचा हेडिंग बघा, पुढचा हेडिंग लिहायचं आहे तुम्ही अनसर्टन्टी इन अ मेजरमेंट. आपण एक त्यातलाच एक पॉईंट आहे. अनसर्टन्टीचा अर्थ काय आहे? अनिश्चितता आणि मेजरमेंट. बरोबर, अनसर्टन्टी इन अ मेजरमेंट म्हणजेच तुम्ही जे मेजरमेंट घेताय त्या मेजरमेंटमध्ये अनिश्चितता येते. म्हणजेच प्रत्येक वेळेला तुम्ही घेतलेलं मेजरमेंट हे ॲक्युरेट येईलच असं काही नाही. कधी ॲक्युरेट येऊ शकतं, कधी ॲक्युरेट येणार नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? अनसर्टन्टी आहे, अनिश्चितता आहे. बरोबर, मग ही अनसर्टन्टी येते का? काही त्याच्या पाठीमागं कारणं आहेत. ती कोणती कारणं आहेत ते इथं मी काय केलेलं आहे ते पॉईंट इथं लिहिलेले आहेत. बघा, एक एक पॉईंट आपण बघूयात. खूप सोपं पॉईंट आहे. क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज्ड. क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट यूज करताय त्या इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी खूप पुअर असेल, म्हणजे एकदम लो क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट तुम्ही वापरताय. ऑब्विसली लो क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट वापरत असाल तर ते ॲक्युरेट रिझल्ट आपल्याला देणार नाही. बरोबर आहे, लो क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट जर असेल तर ते ॲक्युरेट रिझल्ट देत नाही, किंवा त्याची ॲक्युरसी हळूहळू कमी कमी होत जाते आणि नंतर ते काय करत जातं? चुकीचं रिडिंग, चुकीचं मेजरमेंट आपल्याला सांगायला लागतं. बरोबर, म्हणजेच पहिला पॉईंट अनसर्टन्टी इन अ मेजरमेंट इज ड्यू टू द क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज. क्वालिटी खराब असेल इन्स्ट्रुमेंटची तर तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट मिळणार नाही. बरोबर आहे, अगदी साधी गोष्ट आहे. दुसरं काय बघा, अनसर्टन्टी इन अ मेजरमेंट इज ड्यू टू स्किल ऑफ पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. बरोबर, म्हणजेच एखादं एक्सपेरिमेंट चालू आहे किंवा एखादं रिडिंग मेजर करायचंय किंवा एखादं मेजरमेंट घ्यायचंय. बरोबर, आणि जो मेजरमेंट घेण्यासाठी जो माणूस उभा आहे किंवा जो ऑपरेटर उभा आहे तो ऑपरेटर, त्या ऑपरेटरला त्या इन्स्ट्रुमेंट बद्दल काय माहितीच नाही, किंवा त्या ऑपरेटरला ते इन्स्ट्रुमेंट कसं हाताळायचं हेच माहिती नाही, म्हणजेच त्याच्यामध्ये स्किल नाही. बरोबर आहे, मग जर त्याच्यामध्ये स्किल नसेल तर तो ऑब्विसली काय करणार? चुकीच्या पद्धतीने इन्स्ट्रुमेंट हँडल करू शकतो आणि चुकीचं रिडिंग घेऊ शकतो किंवा चुकीचं मेजरमेंट तो घेऊ शकतो. बरोबर आहे, समजते मी काय सांगताय? जर एखाद्या माणसाला एखादं एक्सपेरिमेंट करायला सांगितले पण त्याच्यामध्ये ते स्किलच नाहीये, ते एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म करायचं हे माहितीच नसेल, त्याच्यामध्ये ते स्किलच नसेल, तर तो काय करणार? रिडिंग घेईल, तो मेजरमेंट घेईल, पण ते मेजरमेंट ॲक्युरेट असेल का नाही आपण नाही सांगू शकत, ते चुकीचं येऊ शकतं. बरोबर आहे, म्हणजेच काय? अनसर्टन्टी इन अ मेजरमेंट इज ड्यू टू द स्किल ऑफ पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. जर स्किल्ड पर्सन असेल, त्याला खूप माहिती आहे, एखादा माणूस आहे त्याला खूप माहिती आहे इन्स्ट्रुमेंट बद्दल, बरोबर, किंवा तो एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म करायचा हे जर माहिती असेल तर ॲक्युरेट रिझल्ट येऊ शकतो. पण स्किल जर नसेल तर नाही येणार. बरोबर, ठीक आहे. आता शेवटचा पॉईंट बघूयात. एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट्स ऑफ एक्सपेरिमेंट असं म्हणले.
बरोबर. जो एक्सपेरिमेंट तुम्ही परफॉर्म करताय त्या एक्सपेरिमेंटचे जे रिझल्ट आहेत ते रिझल्ट काही इंटरनल आणि एक्सटर्नल फॅक्टर्सवरती सुद्धा डिपेंड असतात. मग काही इंटरनल एक्सटर्नल फॅक्टर मी इथे लिहिले ते पण व्यवस्थित सांगतो. फॉर एक्झाम्पल पहिला आहे टेम्परेचर. ठीक आहे, काय सांगितलंय? टेम्परेचर. बरोबर, म्हणजे टेम्परेचरचा इफेक्ट मेजरमेंटवरती होऊ शकतो. आता एक्झाम्पल काय, एखादी समजा कंपनी आहे, एका कंपनीमध्ये काय फर्नेस आहे. बरोबर, फर्नेस म्हणजे काय, एक भट्टी आहे थोडक्यात. आता तुम्हाला भट्टीमध्ये लक्षात येत असेल तिथं खूप मोठ्या प्रमाणावरती हीट प्रोड्यूस झालेली असते. आजूबाजूला सुद्धा एन्व्हायरमेंटमध्ये खूप हीट असतं. टेम्परेचर काही 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असतं कुठं, त्या फर्नेसच्या आतमध्ये. पण त्याचा इफेक्ट कशावरती झालेला असतो, बाजूच्या सराउंडिंग मध्ये सुद्धा झालेला असतो. बरोबर आहे. त्याचा इफेक्ट काय होतो, जे मेटॅलिक ऑब्जेक्ट आहेत त्या मेटॅलिक ऑब्जेक्टचं एक्सपान्शन होऊ शकतं. काय होतं, एक्सपान्शन होऊ शकतं. म्हणजे त्याची लेंथ वगैरे इन्क्रीज होऊ शकते. काही मायक्रॉन्स मध्ये किंवा काही मिलीमीटर्स मध्ये काय होऊ शकते, लेंथ इन्क्रीज होऊ शकते. म्हणजे इन्स्ट्रुमेंट तुम्ही यूज करताय त्या इन्स्ट्रुमेंटचे सुद्धा पार्ट एक्सपांड होऊ शकतात. किंवा ज्याचं तुम्ही मेजरमेंट घेणार आहे, समजा एखादा रॉड आहे, त्या रॉडची तुम्हाला लेंथ मोजायची आहे, पण तिथं खूप मोठ्या प्रमाणावरती जर हीट असेल तर त्या रॉडची लेंथ काही मायक्रॉन्स मध्ये काही मिलीमीटर्स मध्ये काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे टेम्परेचर सुद्धा काय होऊ शकतो, मेजरमेंट वरती अफेक्ट करू शकतो. बरोबर, म्हणजे हा सुद्धा काय एक फॅक्टर आहे जो इथं आपल्याला सांगितलं. दुसरा आहे लाईट. लाईट म्हणजे प्रकाश. बरोबर, म्हणजेच काय की एखादा ऑपरेटर कशाचं तरी रीडिंग घेतोय, कशाची तरी लेंथ मेजर करतोय असं आपण समजूया. पण तो ज्या ठिकाणी उभा आहे तिथं पुरेसा जर प्रकाश नसेल, लाईटच जर नसेल, प्रकाश नसेल पुरेसा, तर त्याला व्यवस्थित दिसणार नाही आणि तिथं तो काय करू शकतो, चूक करू शकतो किंवा चुकीचं ऑब्झर्वेशन घेऊ शकतो किंवा त्यानं घेतलेलं मेजरमेंट हे चुकीचं येऊ शकतं. बरोबर, म्हणजे लाईट सुद्धा काय करू शकते, मॅटर करू शकते कशावरती, मेजरमेंट. आलं लक्षात. आणि शेवटचं आहे व्हायब्रेशन. व्हायब्रेशन म्हणजे काय, व्हायब्रेशन म्हणजे काय, जर्क बसणे असं आपण म्हणतो. म्हणजेच काय, व्हायब्रेशनचं एक्झाम्पल बघा, तुम्ही एसटी मध्ये बसला असेल, एसटी मध्ये खूप व्हायब्रेशन्स असतात. बरोबर, सगळं असं धडधड होत असतं. बरोबर, सगळं असं हालत असते सगळं. ठीक आहे, ठीक आहे, त्याला आपण व्हायब्रेशन असं आपण म्हणतो. हे व्हायब्रेशन जर होत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही व्यवस्थित रीडिंग घेऊ शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्रेन आहे आणि त्या क्रेनवरती एक ऑपरेटर उभा आहे, एक माणूस उभा आहे आणि त्याला कशाची तरी लेंथ मोजायची, तर काय होत असणार, असं तो स्केल पकडणार, असं काहीतरी तो ऑब्जेक्ट पकडणार आणि असं लेंथ मेजर करणार आणि तिथं तर सगळं असं हलत असणार. मग त्यावेळेला तो जे रीडिंग घेणार आहे ते रीडिंग चुकीचं येऊ शकतं. इव्हन आपण एसटी मध्ये बसलो तर एसटी मध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण पेपर वाचत असेल तर ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसत नाही, कारण की व्हायब्रेशन खूप जास्त असतात. मग अशा केसमध्ये लक्षात ठेवा, व्हायब्रेशनमुळे सुद्धा मेजरमेंट वरती इफेक्ट होऊ शकतो किंवा चुकीचं ऑब्झर्वेशन येऊ शकतं. आलं लक्षात. तर हे झालं तिसरा पॉइंट ज्याच्यामध्ये आपण बघितलं की अनसर्टन्टी इन मेजरमेंट येऊ शकते. ठीक आहे, तर इथं आपण हा थेरॉटिकल पॉइंट ॲक्युरसी, प्रिसिजन आणि अनसर्टन्टी हा सुद्धा कव्हर केला. ठीक आहे, हे सगळे पॉइंट्स लिहून तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे. ठीक आहे, आजचं लेक्चर इथेच थांबूया. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द बेस्ट.